तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। नमस्कार, समर्थ लेखणीमध्ये स्वागत। मित्रांनो, व्हिडिओला संपूर्ण पहा, देवाचे दर्शन अर्धवट सोडू नका, हीच आपल्याला विनंती आहे। करमाळा नगरी आज एका अद्भुत आणि पवित्र सोहळ्याची साक्षीदार बनली आहे। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने करमाळ्याची भूमी दुमदुमून गेली आहे। जणू काही पंढरपूरच करमाळ्यात अवतरले आहे, असे भक्तिमय वातावरण सध्या इथे अनुभवता येत आहे। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या पायी दिंड्या आणि पालख्यांचे करमाळा शहरात आगमन सुरू झाले आहे। पहाटेपासूनच शहरात एक चैतन्यमय आणि भक्तिमय ऊर्जा संचारली आहे। हे दृश्य मन मोहून टाकणारे आहे। ठिकठिकाणी पताका, भगवे झेंडे आणि ताळ मृदंगाच्या गजर असे एक अद्भुत चित्र करमाळा शहरात दिसत आहे। या सोहळ्यात करमाळ्याचे नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत। घरोघरी दिंड्या आणि पालख्यांचे आदरातिथ्य केले जात आहे। वारकऱ्यांसाठी पाण्याची, चहा-पाण्याची, भोजनाची आणि निवासाची उत्तम सोय केली जात आहे। शहरातील अनेक मंडळांनी यासाठी पुढाकार घेतला आहे। ही सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे। वारकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी आणि त्यांच्या वारीला बळ देण्यासाठी करमाळ्याचे नागरिक नेहमीच तत्पर असतात। करमाळा प्रशासनानेही वारकऱ्यांसाठी विशेष सोयी सुविधा पुरविल्या आहेत। आरोग्य सेवा, स्वच्छतेची काळजी आणि सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे। त्यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि ते निर्विघ्नपणे आपला प्रवास करू शकतात। प्रशासनाचे हे सहकार्य निश्चितच प्रशंसनीय आहे। करमाळ्यात दाखल झालेले बहुतेक वारकरी प्रथम येथील श्री कमलादेवीच्या मंदिरात दर्शन घेतात। श्री कमलादेवीचा आशीर्वाद घेऊनच ते आपली आनंदवारी पंढरपूरकडे पुढे घेऊन जातात। देवीच्या दर्शनाने त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्यांचा उत्साह द्विगुणित होतो। याच सोहळ्यात परमपूज्य सद्गुरू सच्चिदानंद राष्ट्रसंत श्रीपाद बाबा चव्हार आणि सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा बुधवारे यांचा धुळे ते पंढरपूर असा 24व्या वर्षाचा पायी वारी सोहळा ही करमाळा शहरात दाखल झाला आहे। ही दिंडी करमाळा शहरातील श्री दत्तात्रय देवालय किल्ला विभाग येथे दाखल झाली। श्री दत्तात्रय देवालय समितीतर्फे त्यांच्या चहा-पाण्याची आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे। अशा अनेक दिंड्या आणि त्यांचे समर्पित वारकरी करमाळ्याच्या भूमीला पावन करत आहेत। करमाळा शहरात आज भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो आहे। ही वारी केवळ पंढरपूरकडे जाणारा एक प्रवास नाही, तर तो एक आध्यात्मिक अनुभव आहे। इथे येणारा प्रत्येक वारकरी आणि त्यांना मदत करणारा प्रत्येक नागरिक या सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे। करमाळ्याच्या भक्तिमय वातावरणाने मन प्रसन्न होते। या पवित्र सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना आमचा सलाम। ही वारी अखंडित राहो आणि भक्तीचा हा प्रवाह वर्षानुवर्ष असाच वाहत राहो। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला शेअर, लाईक करत चला। अशाच भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी समर्थ लेखणी सबस्क्राईब करून जॉईंट बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा। परखड विचारांची लेखणी करते मनाशी संवाद, सत्य निनादते यानेच तेच समर्थ लेखणीचे वाद।